आणि आमच्यासारखे विद्यार्थी PhD करतायत आणि आत्ता कुठेतरी या लोकांना तुम्ही ते सारथी आणि बार्टीच्या माध्यमातून फेलोशिप द्यायला सुरुवात केली, ती सुद्धा आता तुमच्या पोटात दुखते. आणि म्हणून तुम्ही म्हणताय एकाच कुटुंबातले 5-5 जण PhD करताय, एकाच कुटुंबातले आमदारकीला उभे राहतात, खासदारकीला उभे राहतात, थोबाडावरती पडतात, तरी पुन्हा राज्यसभेवरतून जातात. हे सगळं चालतं. एकाच कुटुंबात एवढे उमेदवार दिलेले चालतात. बाकीचे कित्येक कार्यकर्ते सतरंजा उचलणारे अजून तसेच आहेत. आणि त्यांच्याऐवजी हे सगळं तुम्हाला चालतं. आणि एका कुटुंबातल्या 5 जणांनी शिक्षण घेऊ नये असं कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. एकाच कुटुंबातल्या लोकांनी फेलोशिप घेऊ नये हे कुठं लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगा. एकाच व्यक्तीने, एकाच कुटुंबाने एवढ्या सगळ्या शिक्षण संस्थांचं संचालक बनू नये, बरोबर आहे की नाही? एवढ्या सगळ्या मंत्रिपदांवरती राहू नये. तुम्ही सगळं केलेलं चालतं, पण एका कुटुंबातल्या जास्त लोकांनी आता शिकायचंय नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे.